नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण स्टाफ नर्स, DMLT, फार्मासिस्ट, MPW यासाठी भरती निघालेली आहे. ही भरती कुठे निघालेली आहे, याची भरती प्रक्रिया कशी राहणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील. ही जी भरती निघालेली आहे ही वसई विरार महानगरपालिकेमध्ये निघालेली आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश असणार आहे. तर आता आपण पाहणार आहोत याची एकूण जागा किती आहे आणि यामध्ये जे पदे दिलेली आहे याची पात्रता काय मागितली आहे. तर बघा मित्रांनो, वसई विरार शहर महानगरपालिका या ठिकाणी भरती निघालेली आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश असणार आहे. तर यामध्ये काही पदांसाठी मुलाखत होणार आहे आणि काही पदांसाठी तुम्हाला अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवावा लागेल किंवा आपण नेऊन दिला तरी चालेल. ठीक आहे. तर अगोदर आपण पदे बघून घेऊ. तक्ता ए मध्ये बारोगतज्ञ एक जागा आहे SC कॅटेगरीसाठी आणि पात्रता मागितली आहे MD PED पात्रता सविस्तर वाचून घ्यायची. नंतरची पोस्ट साथरोगतज्ञ एक जागा, याची पात्रता मागितली आहे. मेडिकल ग्रॅज्युएट MBBS BDS आयुष या ठिकाणी दिलेलं आहे. नंतर आहे शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक एकच जागा आहे आणि वयोमर्यादा या ठिकाणी चेक करायची 38 ते 43 वर्षापर्यंत आणि याची पात्रता पण सारखीच आहे आणि मेडिकल ग्रॅज्युएट MBBS MDS वगैरे. नंतरची पोस्ट पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS 10 जागा, याची पात्रता मागितली आहे MBBS विथ MCI रजिस्ट्रेशन गरजेचं आहे आणि 70 वर्षापर्यंत वयोमर्यादा दिलेली आहे. नंतरची पोस्ट अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 19 जागा, याचीही पण पात्रता MBBS मागितलेली आहे. वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे. नंतरची पोस्ट वैद्यकीय अधिकारी MBBS 15 वित्त आयोग 52 जागा, याची पण पात्रता MBBS विथ रजिस्ट्रेशन 70 वर्षापर्यंत वयोमर्यादा. नंतरची पोस्ट MBBS उमेदवार न मिळाल्यास BAMS विद्यार्थी पण घेऊ शकतात. ठीक आहे. याची पात्रता पण सारखीच आहे. BAMS मागितल्या विथ MCIM रजिस्ट्रेशनचे असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 18 ते 43 वर्षापर्यंत. हे बघा, स्टाफ नर्सच्या एकूण 6 जागा आहे आणि कोणत्या कासाठी किती जागा व्यवस्थित चेक करायचं. स्टाफ नर्स 3 याची पात्रता मागितली GNM किंवा BSc नर्सिंग आणि रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, मागासवर्गीयांना 43 वर्षापर्यंत आणि मानधन तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी 34,800 पर्यंत एकत्रित मानधन. स्टाफ नर्स GNM 3 15 वित्त आयोग विभाग ते व्यवस्थित चेक करायचं. वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत, मागासवर्गीयांना 43 वर्षापर्यंत. मानधन तुम्हाला मिळणार आहे 20,000 रुपये महिना. नंतरची पोस्ट औषध निर्माता एकच जागा आहे. पात्रता D.Pharm किंवा B.Pharm. वयोमर्यादा 18 ते 43 वर्षापर्यंत, ओपन कॅटेगरीला 18 ते 38 वर्षापर्यंत. ठीक आहे. नंतरची पोस्ट आहे प्रयोगशाळा सहाय्यक 3 जागा, याची पात्रता मग BSc विथ DMLT. वयोमर्यादा सारखीच आहे आणि मानधन मिळणार आहे 18,700 पर्यंत. नंतरची पोस्ट कार्यक्रम सहाय्यक एक जागा, याची पात्रता मागितली ग्रॅज्युएशन, टायपिंग मागितल्या मराठी आणि इंग्रजी 30. ठीक आहे. आणि वयोमर्यादा सारखीच आहे. नंतरची पोस्ट आहे MPWची 37 जागा आहे, याची पात्रता मागितली 12वी सायन्स. लक्षात ठेवायचं 12वी सायन्स असणे गरजेचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला पॅरामेडिकल ट्रेनिंग कोर्स मागितला किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक. ठीक आहे. अनुभव असेल तर प्राधान्य दिले जाते. त्याची वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत, ओपन कॅटेगरीला, मागासवर्गीयांना 43 वर्षापर्यंत आणि मानधन मिळणार आहे 18,000 रुपये महिना. ठीक आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो, वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ, साथरोगतज्ञ, शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक MBBS पूर्णवेळ अर्धवेळ या पदांची मुलाखत होणार आहे 2 फरवरी ते 6 फरवरी दरम्यान. ठीक आहे. वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, सामान्य परिषद कक्ष E. या ठिकाणी या पदांची मुलाखत होणार आहे आणि जी उर्वरित पदे दिलेली आहे याचा अर्ज तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर जमा करावा लागेल. तुमची नियुक्ती या ठिकाणी मेरिट लिस्टच्या आधारावर केला जाणार आहे. त्याची जी अंतिम तारीख आहे ते आहे 2 फरवरी ते 6 फरवरी दरम्यान. म्हणजे 6 फरवरीची अंतिम तारीख आहे. 2 फरवरी ते 6 फरवरी दरम्यान तुम्ही आपला जो अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर जमा करू शकता किंवा पोस्टाने पण पाठवू शकता. पोस्टाने किंवा कुरिअरनं पण तुम्ही आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकता. स्वतः पण निंदू शकता आणि पोस्टाने पाठवू शकता. तर असा अर्ज दिलेला अर्ज भरायचा आणि दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आणि कोणकोणते डॉक्युमेंट वगैरे लावायचे आहे संपूर्ण माहिती आहे PDF मध्ये दिलेली आहे. हे PDF व्यवस्थित वाचूनच आपला अर्ज भरायचा. ठीक. तक्ता A मध्ये ज्या पोस्ट दिलेली आहे त्याची मुलाखत होणार आहे डायरेक्ट
आणि तक्ता बीमध्ये ज्या पोस्ट दिलेल्या आहे त्याची नियुक्ती तुमची मेरिट लिस्टच्या आधारावर होणार आहे. ठीक आहे. आणि यासाठी तुम्हाला अर्ज दिलेल्या पत्त्यावर स्वतः पण नेऊन देऊ शकता आणि पोस्टाने पण पाठवू शकता. हे सर्वात महत्त्वाचं, ही जी भरती आहे ते कंत्राटी स्वरूपाची असून मान्य तत्वावर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं. कायमस्वरूपी भरती नसून कंत्राटी पद्धतीने तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाईल. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, तक्ता ए मध्ये जे पोस्ट दिलेली आहे त्यासाठी तुमची प्रत्यक्ष मुलाखत होणार आहे. त्या मुलाखतीमध्ये अर्ज भरायचा, संबंधित डॉक्युमेंट लावायचे आणि दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीला जायचं. आणि तक्ता बी मध्ये जे पोस्ट दिलेली आहे त्यासाठी डायरेक्ट तुमची नियुक्ती होणार आहे गुणवत्तेच्या आधारावर. अर्ज भरून त्याला डॉक्युमेंट लावून दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा. 6 फरवरी याची अंतिम तारीख राहणार आहे. संपूर्ण पीडीएफ व्यवस्थित वाचायची आणि नंतर आपला अर्ज भरायचा. संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपला टेलिग्राम उपलब्ध केला जाईल. टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे. तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.